हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? वेलकम बॅक टू दिस चॅनल अँड वेलकम बॅक टू डेली व्लॉगिंग विथ जस्ट नील थिंग्स. वेलकम टू द डे 260 ऑफ डेली व्लॉगिंग विथ जस्ट नील थिंग्स. जे डेली राहिलेलेच नाही आहेत. तुम्ही बोलत असाल भाई नील नील गेला, नाही जमत आहे. काय झालं नीलला? आणि ऑलमोस्ट आपण 5 दिवस व्लॉग टाकलेला नाही आहे. लास्ट व्लॉग टाकलं आणि त्याच्या आधी पण थोडा इनकन्सिस्टन्स होता. डेली व्लॉग डेली रहा ही नाही वाला सीन झाला आहे. बट मित्रांनो, काय सीन आहे की मी मला सांगतो. ज्यांनी माझी ही वाली इंस्टाग्राम पोस्ट बघितली आहे त्यांना माहिती आहे की काहीतरी चाललं आहे इकडे. सो तेच चाललं आहे ते. आता त्याबद्दल मी तुम्हाला जास्त सांगत नाही. त्याच्यावर आपण वेगळा मे बी व्लॉग बनवू थोड्या टायमानंतर. आत्ता मला माहिती नाही. बट थोड्या अपडेट्स आहेत लाईफमध्ये, जे काही मोठे आहेत काही छोटे आहेत. बट ह्या सगळ्या झंझाल में ये सब जंजाल में थोड़ा डेली व्लॉगिंग को मुझे साइड में रखना पड़ा. कारण की लाईफ आपण एक जगतो आहे आणि त्याच्यात कधी कधी जास्त टाईम द्यावा लागतो. ऑल्सो जर तुमचं लग्न झालं असेल तर सगळे पुरुष मंडळी मला रिलेट करू शकता. तुम्ही जर म्हणाल की अरे करणचं बरं आहे बाई, करण बरोबर व्यवस्थित ब्लॉग टाकतो. हॅट्स ऑफ टू हिम अँड हिज कन्सिस्टन्सी अँड हार्डवर्क. पण कधी कधी लग्न झाल्यामुळे मला काही गोष्टी ऐकायला लागतात बायकोच्या, आणि ते सगळं सोडून पहिले बायको बोलते ते करावं लागतं. दॅट इज वॉट इट इज. आणि दॅट इज हाऊ यू लिव्ह लाईफ. अँड आहे सगळं. डेली ब्लॉगिंग थोडं कठीण आहे इन टर्म्स टू आत्ता ज्या लेवलला मी फक्त डेली ब्लॉगर असतो आणि फक्त व्लॉगिंग करत असतो किंवा व्लॉगर असतो तर थोडं इझी पडलं असतं आता मला वाटतंय. पण अभी हाथ में लिया है तो करना तो पडेगा. सो सॉरी फॉर द 5 days ऑफ गॅप. तुम्ही जर मला मिस केला असेल तर थँक्यू सो मच. नसेल तर इट्स फाईन, एवढं काय नाही. पण आतापासून रेग्युलर व्लॉग्स येतील असं कमिट तर करतो आहे मी. बट काहीतरी नवीन मोठं प्रोजेक्ट पण एक चालू होतं आहे आता. त्याच्यात पण जास्तीत जास्त वेळ द्यावा लागणार आहे. बट तरीही ऑफकोर्स चॅलेंजेस असणारच आहेत. त्याच्या पुढे जाऊन आपल्याला डेली व्लॉगिंग करायचं आहे मला माहिती आहे. लगेच हा व्लॉग चालू करूया. आंब्याचा सीझन आलेला आहे आणि आंबे म्हणजे श्रियासाठीचे एकदम काय बोलतात खास गोष्ट आहे. तिला खूप आवडतात, मला पण आवडतात, पण तिला जरा जास्तच आवडतात. सो एक तिच्यासाठी मस्त सरप्राईज प्लॅन केलेलं मी. तर ते काइंड ऑफ फसता वाचले. बट काय तुम्ही बघून घ्या, मग आपण पुन्हा भेटूया. आंबे आंबे आहेत. रेडबुलचं पॅकेट काय आंबे आहेत का विचारलं. का आंबे 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 करते एवढी? भाई झाला एप्रिल आला यार. मग आंबे खायला पाहिजे. 2 महिन्यात खायला मिळतात आंबे. 2 महिनेच हीट वाढवायला मिळतात. हीट वाढ का फसले त्या बॉक्सच्या वाचलं? एवढं तुला खास काय आले? बॉक्स 2 दिवसापासून बघतोय. 2 दिवस नाही, काल अख्खा दिवस होता तो बॉक्स. कोणीतरी आणून ठेवला. सगळ्यांना विचारून खोल ना मग काय करणार. ए काम मला नको, मला ते माझ्यासाठी येतो, तुझ्यासाठी नाही बाबा. ऐक ना, प्रशांतने काल अख्खा गेम जशी ऍक्टिंग केली आहे ना, तशी ऍक्टिंग नको करू. कळलं का? डिसअपॉइंट करतोस या तू. तू का बोलतेस हे? बघ मला असं वाटतं ए आंबा आंबा. बरं खोल, चल खोल. हे बघ खोल. नाही, 8 स्टुडंट आहे आपण. खोल. कळलं ना? आंबा नाही येतो पण खोल. काही पेपर आणि पेन्सिल दे इकडे. का जा पेन्सिल घेऊन येतो. हा ते सो हे आहे श्रेयासाठी
आंबे करतात एवढे टाईम, म्हणून मी त्यासाठी आंबे मागवलेत मुच्छड आंबाला यांच्याकडनं. आणि त्यांना बोललो जरा पॅकेज करून पाठवा, मी सांगेन काय कुठेतरी मला गिफ्ट पाठवलं वगैरे. आणि मग ते सरप्राईज देणार. तो सिद्या इथे येऊन बसली आहे की हे काय आता बघूया तिला कळतं की नाही. काहीतरी ती प्रकार करून बघणार आहे ज्याने तिला समजणार आहे आंबा आहे की नाही. लेट्स सी. शी इज हिअर. मस्त ब्लॉग कॉन्टेंट येते तुम्हाला. आता एका मुलीची काय पहिलं ते काय करतेस? अरे हे काय लहानपणी करायचं ना आपण कॉपी. ते कॉपी नाही सॉरी कॉईन घ्यायचं ना खाली ट्रेस करायचं. त्याने तुला समजणार की आत काय नीट कर. कारण मला ह्याचा इंस्टाग्रामवर रील बनवायचे अनबॉक्सिंगची वगैरे. सो ब्रँडचे ते खराब नको करू पॅकेजिंग. आता अरे मी तुला रील अख्खी देते. माय गॉड, टू मच ऑफ वापर ऑफ स्किल सेट. गिबली क्या बोला है तेरे को? क्या बोला तेरे को मैं? काय इनको और चुतिया नहीं बना सकता. अरे कुठला ब्रँड आहे काय? मुच्छडवालाच आहे. हा मुच्छडवाला. So much of confidence. So much of confidence. Wow, that's a great confidence. I like it. काय म्हणते तुझं? काय वाटतं तुला काय आतमध्ये? आंबे आहेत. कसे काय? कुठल्या बेसिसवर? आंबे आहेत. कुठल्या बेसिसवर? काय? The paper is hammering the mango signals. लोकी झालं. लोकीला घेऊन यायला पाहिजे. लोकीकडे घेऊन जाऊया आपण. लोकी सांगेल याच्यात आंबे आहेत की नाही आहेत. जरा वरतून खोल ना, रिव्हील कर ना, असं नाही इथून खोल ना. अरे खोल ना. बघ एवढं बघू ना आंबे आहेत की समजेल ना. का भलतच काहीतरी आहे. बघायचं काहीतरी फायदा झाला पाहिजे ना. आंबे आहेत पण मी तुला सांगू आंबे नाही आहेत. तुला वाटते आंबे आहेत पण आंबे नाही. ठीक आहे, इट्स अ डिफरंट थिंग. ओके, तुझ्या डोक्यात इतके आंबे 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 बसले आहेत की तुला काय पण पेटी आंब्याची पेटी वाटते. कैरी आहे का मग? काय देशील आंबे? आंबे देईल तुला. आंबे सांग ना. तुला हे तर तुझं नाहीच आहे. तू माझा पार्सल खोलते आणि वरवर शांतपण आम्हाला विचारते काय असते. अरे तुला ब्लॉग कॉन्टेंट हवं बघ. कढी सापडली. ब्लॉग मी एवढा काय कढी सापडली बघ. कढी सापडली. एक गोष्ट मला 4-5 महिने आधी मागितली केलीस. 4-5 महिन्यात अगोदर कैऱ्या येतात. अरे पागल. खोल ना, एवढा वेळ का लावतोय? आता मी सांगितले द्यायचं. मी जिंकले. आंब्याचा वास येतोय. माझाचा वास येतोय. माझाचीच बॉटल आहे. पुढचं पण सांगते आता. याच्या पुढचं पण सांगते. हे कोण घालून आलाय ह्याला? रोहित घालून आलाय ह्याला. रोहित नाही घातलं. रोहितला आता उभं केलं नाही. व्हिडिओ कॉल केला तुझा सगळं. आता एवढं जरा कच्ची आहेत का? चला मुच्छडवाला बोलतोय नीले. तुझं नाव कट करून तरी टाकायचं. अरे ह्या मेसेज नोट आहे तर त्याच्याकडनं नाही, मेसेजची नोट आहे. काय चला प्लेट आणि कैची कैची आता सूर्य बाहेर लावलाय भाई. थिएटर हॉल, मेन थिएटर. So Shriya, are you ready for the first fight of mango? ह्याचा मी वास घेतला.
एकच का सांगायचं नाही मला कळलं. ओ तू सांगायचं नाही विंगायचं नाही हे आरामात आर्म इटर आणि आर्म सिलेक्टर आलेला आहे. राईट आर्म सिलेक्टर राईट हँड आर्म सिलेक्टर. चल लवकर का एमआयची मॅच आहे. झालेला आहे कोण आपली पाहिजे श्रेया श्रेया असं अंगावर कापशील उलट कर ना. काय रे बाबा आहे का? थांब ना आपण डोकं लावू. काढता मग आहे ना धार काढायचं. डोकं लावू ना आपण. कलाकार में कल को आकार दू करायला पाहिजे. सगळे आपण ठेवायला लागतील. एवढा तोंडाजवळ मायक्रोस्कोप झालाय. थँक्यू श्रेया फॉर बिंग कन्सिडरेट. एवढ्या वेळाने वाट्याला जे गरम निघाले पण ह्याचा कापल्यावर जो वास आलाय ना. सांग कसं आहे एक्सपिरियन्स. सांगायचं नसतं. अरे सांग ना कळणार कसं. Time for the try by each other. Sexy mangoes. मस्त. पण मी तर साल नेहमी खातो. नेहमी कुठलाही आंबा असो साल खाल्ल्याशिवाय मला मजाच येत नाही. एवढेच आवाज येते. क्या बात आहे. खूप सुंदर. बढिया बढिया. बजाजचा पहिला आंबा आहे सीझनचा. पहिलाच आंबा तुझं लय आंबे खाल्ले पण बाप आहे काय टाकणार ना आंबट गोड आहे चांगलं. हो काम करा. शर्ट पहिले घेतलं सगळी बाजारात क्या बोलतो. तुम्ही जर आंबा खाल्ला नसेल अजूनपर्यंत 4K मध्ये व्हिडिओ आहे. मला बघा आंबा खाताना पाटात चोखताना कसं वाटतंय. क्या बात है. मजा आ रहा है. क्या बात है. तुम्ही पण मिस करत असाल आंबे आणि आंबे खायची इच्छा झाली असेल मुझ्या आम्हाला DM करा. खाली डिटेल आहेत मागवून घ्या. तसे मी मागवले लगेच मागवते लगेच डिलिव्हर करतात आणि एकदम एक नंबर बेस्ट नंबर क्वालिटी असतात. हॅलो हाय. किती दिवसांनी महिन्यांनी वर्षांनी का काय कधी करतोय आता मी शेवटचा शेअर ऑफ द डे कधी केलेला हेही मला आठवत नाही आहे. जे फार वाईट आहे चुकीचं आहे गाईज. आय एम सॉरी. अख्खा व्लॉग मी सॉरीच बोलतो आहे. बट खूप लोकांचे कॉमेंट्स यायचे मध्ये मध्ये की यार शेअर ऑफ द डे कर शेअर ऑफ द डे कर.
तुम्हाला काय सांगू, लाईफ असं बिझी चालू आहे, विच इज अ गुड थिंग बट अगेन बॅड फॉर कॉन्टेंट. आणि एकत्र 4 गोष्टी करत असताना जरा माझी कधी कधी फाटते. बट ठीक आहे, सगळं ते बस झालं रट्ट गाणं. वेलकम टू द शेअर ऑफ द डे. कसे आहात तुम्ही? आज मी तुम्हाला एक सुंदर हरिहरनची गझल ऐकवणार आहे. वन ऑफ माय फेवरेट आर्टिस्ट ॲज अ सिंगर. आणि त्यांच्या गझल हा एक वेगळा जॉनर आहे. हाजीर, जे मी ह्याच्या आधी पण एकदा शेअर ऑफ द डे केलेलं, की हाजीरमध्ये त्यांनी ज्या गझल गायल्या आहेत 1993मध्ये कंपोज केलेल्या, 2015मध्ये कंपोज केलेल्या, चुम्मेश्वरी, अहेड ऑफ इट्स टाईम काम, ही हाजीरमध्ये नाही आहे ही गझल, पण ही खूप सुंदर आहे. मी खूप टाईमपासून ही ऐकतो आहे आणि हिचा म्हणजे तुम्ही गझल ऐकाल तर भारीच आहे. मी आज तुम्हाला गाऊन दाखवणार आहे. त्याचे जे काय शेर आहे ते सगळे वाचून दाखवणार आहे आणि खूप सुंदर अर्थ आहे. खूप पॉझिटिव्ह अप्रोच टुवर्ड्स लाईफ असा ही अप्रोच आहे. जसं आपण एक ह्याच्या आधी पण एक केलेली हा शेर ऑफ द डे आपल्याला सांगतो की ही गझल जी आहे, ही ह्याच्यातले जे शेर आहेत ते आपल्याला जिंदगीबद्दल सांगतात की जिंदगी काय आहे, तू किती सिरियसली घेतलं पाहिजे, कधी सिरियसली घेतलं पाहिजे, कधी सोडून दिलं पाहिजे. आणि जिंदगीचे मेटाफरिकली त्यांनी वेगवेगळ्या शेअरमधनं एक्सप्लेन केलं की एक्झॅक्टली जिंदगी काय आहे. ठीक आहे, आणि हे मी आता तुम्हाला प्रयत्न करणार आहे एक्सप्लेन करायचा. ऑफकोर्स संग बाय हरिहरन, म्हणजे अजून पण असतील ज्यांनी गायले असतील, तर मी हरिहरनची ऐकले आणि तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण हरिहरनचीच मी टाकलेली आहे. सुरू करूया. गझलचं नाव आहे झूम ले हस बोल ले प्यारी अगर है जिंदगी. आणि हाच ऑफकोर्स पहिला मिसरा पण आहे या गझलचा. तर सुरू करतो. झूम ले हस बोल ले प्यारी अगर है जिंदगी. सॉरी, शायर नाव बोलायचं विसरलो. मुजफ्फर वारसी शायर का नाम है. सो झूम ले हंस बोल ले प्यारी अगर है ज़िंदगी, सांस के बस एक झोंके का सफ़र है ज़िंदगी. ठीक आहे. सो झूम ले हंस बोल ले प्यारी अगर है ज़िंदगी, म्हणजे तुझं जर आयुष्य, तुझं जीवन जर मस्त आहे तर मस्त झूम, हसून बोलून घे. कारण की सांस के बस एक झोंके, एक जी हवा म्हणजे सास म्हणजे हवाच्या एका झोक्यासारखं आहे जिंदगी. ती एका क्षणात श्वास बंद झाला, तुझं आयुष्य, तुझी जिंदगी संपली. त्याच्यामुळे जोपर्यंत आहे आणि चांगली आहे तोपर्यंत हसत खेळत राहा बेसिकली, हा त्याचं म्हणणं आहे शायरचं. पुढचा शेर बघा. देर ही बनते बिघडते कुछ इसे लगती नहीं, देर ही बनते बिघडते कुछ इसे लगती नहीं, म्हणजे हिला बिघडायला जास्त वेळ लागत नाही. फूल की दीवार पर शबनम का घर है जिंदगी. फूल की दीवार पर म्हणजे फुलाच्या पानावर शबनम म्हणजे दऊ जे पडलेलं असतं. फूल की दीवार पर शबनम का घर है जिंदगी. ते कसं असतं, फुलावरचं जे पान असतं तेच ऑलरेडी छोटं असतं, त्याच्यावरती जे शबनम आहे ते त्यापेक्षा छोटं असतं. तर तो म्हणतो की देर ही बनते बिघडते. आता 2 लाईनमधला एक लिटरल अर्थ मी तुम्हाला सांगतो आणि मग मेटाफॉरिकल अर्थ सांगतो. देर ही बनते बिघडते कुछ इसे लगती नहीं, लिटरल अर्थ सांगतो की बिघडायला जास्त वेळ नाही लागत, कारण की फूल की दीवार पर शबनम का घर है जिंदगी, म्हणजे आपण हवा जरी आली, ते पान असं हे तरी झालं तरी ते शबनम खाली पडते. म्हणजे देर ही बनते बिघडते इसे लगती नहीं. तसंच आयुष्याचं पण आहे की देर ही बनते बिघडते कुछ इसे लगती नहीं, फूल की दीवार पर शबनम, म्हणजे अरे इतकं फ्रजाईल आहे सगळं, त्याला जास्त वेळ नाही लागत. त्याच्यामुळे झूमले हस बोलले प्यारी अगर है जिंदगी, समजलं ना. म्हणजे इट इज लाईक दॅट. एन्जॉय कर लाईफ, एकदम असं फ्रजाईल आहे, काही होऊ शकतं कधीही, इन अ पॉझिटिव्ह वे, घाबरवत नाही आहे असं मला तरी वाटतं. जिंदगी में, किती चांगला शेर आहे का. जिंदगी में जो भी करना चाहता है कर गुजर, जिंदगी में जो भी करना चाहता है कर गुजर, क्या खबर बरसों की है या लम्हा भर है ज़िंदगी, क्या खबर बरसों की है या लम्हा भर है ज़िंदगी, ज़िंदगी में जो भी करना चाहता है कर गुजर, क्या खबर बरसों की है या लम्हा भर है ज़िंदगी.
तुला काय माहिती खूप वर्षाची आहे की लम्हा काही काही क्षणांची आहे. जे तुला करायचं आहे करून टाक, विचार नको करू, करून टाक. काइंड ऑफ मला मोटिवेटिंग पण वाटते ही गझल. म्हणजे किती छान थॉट आहे की जिंदगी में जो भी करना चाहता है कर गुजर, क्या खबर बरसों की है या लम्हा भर है जिंदगी. पुढचा शेर आपण ऐकूया आता. मस्त आहे हा. वन ऑफ द सिम्पल येट फेवरेट, म्हणजे सॉरी हार्ड नाही आहे, फेवरेट आहे माझा आणि सिम्पल पण आहे. अजनबी हालात से भी हंसकर मिलना चाहिए. अजनबी म्हणजे ज्या असे हालात जेव्हा आपल्याला येतात, अशी हालत आपली होती ज्याला आपण जिससे आपला तारुफ नाही आहे, म्हणजे ज्या आपण अशी सिच्युएशन माझ्यावर कधी आली नाही. तर अजनबी हालात, अनसेड सिच्युएशन्स, अनसेड नाही पण समजलं तुम्हाला बेसिकली की अजनबी हालात से भी हंसकर मिलना चाहिए है ना. तुमच्यावर काही सिच्युएशन नाही होते, तुम्ही हसून तिला भेटा. तिला म्हणजे सिच्युएशनला, तिला तर तुम्ही हसूनच भेटाल पण सिच्युएशनला. अजनबी हालात से भी हंसकर मिलना चाहिए, हर कदम पर मुड़ने वाली रह गुजर है जिंदगी. हर कदम पर मुड़ने वाली रह गुजर म्हणजे पाऊलवाट. पाऊलवाट कशी असते, ती चालून चालून तयार झालेली असते, माणसांनी चालून चालून तयार झालेली असते. आणि तिला काय म्हणतो आपण, तिला असं एक स्ट्रेट पॅच वाकडा असं काही नसतं, बरोबर. तिच्यामध्ये कधीही कुठेही होऊ शकतं. जसं आणि पाऊलवाट कशी फॉलो करून करून बनलेली असते की लोक चालत आहेत, कोण मग इथे वळलं तर ती वर्षानुवर्ष खूप टाईमनी बनलेली असते. तसं कधीही ती कुठेही वळू शकते. तो काय म्हणतो, अजनबी हालात से भी हंसकर मिलना चाहिए. म्हणजे अजनबी वळणासारखंच ते, म्हणजे पुढच्या लाईनचा रेफरन्स पण वरती त्यांनी घेतला की अजनबी हालात से भी हंसकर मिलना चाहिए, हर कदम पर मुड़ने वाली रह गुजर है जिंदगी. म्हणजे कधीही कुठेही वळू शकतं आयुष्य, कोणाचंही कुठून कुठेही जाऊ शकतं आणि काही होऊ शकतं, पण त्या सगळ्याला आपण हसत खेळत भेटलो पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. का, कारण की जिंदगी पाऊलवाटेसारखी आहे. सिम्पल आहे, किती डीप अर्थ आहे. सो येस, हे हा होता आपला शेअर ऑफ द डे. मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला शेअर ऑफ द डे? खूप टायमाने ऐकून ते मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि मजा आली आज खूप दिवसांनी शेअर ऑफ द डे करून. जरा काहीतरी वेगळं केलं आयुष्यात असं वाटतं आहे. आणि कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग ते पण मला कॉमेंटमध्ये सांगा. आता तुम्ही थँक्स बटन दाबू शकता आणि मला थँक्स बोलू शकता, खालीच आहे. आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा, सगळं करा. आता रेग्युलर ब्लॉग्स येतील अशी मी आशा तुम्हाला देतो आणि येतीलच, डोंट वरी. बाकी अपडेट काय लाईफमधला तो लवकरच कळेल, लवकरच सांगेन, काहीतरी करतो मी. बट सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब राईट नाव. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.